लीडर बसल्या तुमच्या समोर. स्टेट प्रेसिडेंट असा, आमदार असा, जनरल सेक्रेटरी असा, वर्किंग प्रेसिडेंट असा. कित्याक बसले आमी? आज खंय सीएमान म्हळें की आम आदमी पार्टी भियेल्या म्हणून. सो तांकां आश्वासन दिवपाक आनी सांगपाक की कोण भिवूंक ना, आमी सगळे हांगा उबे आसा, इतले सांगपाक आमी सगळे हांगा बशिल्ले आसा. हो एक विचित्र स्टेटमेंट आज गोयच्या मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंतान आज खंय तरी साऊथ गोवान कॅम्पेनिंग करतना ताणें हो स्टेटमेंट केलो. आनी स्टेटमेंट ताणें म्हणलो की आम आदमी पक्षाचे गोयचे लिडर भियेल्या म्हणून. ते तो खंय खंय वता ताच्या फाटल्यान भोंवता म्हणून. खरें म्हळ्यार हो असो स्टेटमेंट जो फक्त एक भियेल्लो मनीस करूंक शकता. आनी डॉ. प्रमोद सावंताची परिस्थिती आज अशी जाल्ली आसा की वता थंय ताका आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता दिसता, म्हणून ताका दिसलें की ताच्या फाटल्यान सगळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता भोंवता म्हणून. आनी ही खरी गोष्ट. आज गोंयान आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता वाडत रावल्या आनी डॉ. प्रमोद सावंत वता थंय आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता तुमकां दिसतले. हे तुमच्या फाटल्यान भोंवना, पूण तुमी वता थंय तुमकां दिसतले. कित्याक पार्टीची ग्रोथ जायत आसा. जशे मोदीजी अरविंद केजरीवालाक भियेता आनी तांचेर इतले तांणी अत्याचार केला, षडयंत्र केला की तांकां आज जेलीन घाला. आनी जेलीन अशा एका सेलान घाला तातूंत हार्डन क्रिमिनल्स लायक छोटा राजन त्या तांच्या आजूबाजू आसा. म्हणजे तांचो उद्देश कितलो आसा आनी तांचो भंय कितें आसा आनी तांचो भंय कितलो आसा हाजे वयल्यान तुमकां कळूंक शकता की मोदीजी केजरीवालाक कितलो भियेला. आनी हो भंय फ्रॉम द टॉप टिल ऑल द स्टेट लिडर्स लायक डॉ. प्रमोद सावंत हो भंय आतां सगळ्यांक आयिल्लो आसा. म्हणून आयचे सारखे स्टेटमेंट डॉ. प्रमोद सावंतान केले. हांवें मुद्दम तांचो व्हिडिओ पळयलो आनी ते उलयतना म्हणटाले की ही वॉज ट्रायंग टू कन्विन्स द ऑडियन्स. जे समोर लोक आशिल्ले तांकां सांगपाक प्रयत्न करतालो की आतां गोंयान काँग्रेस उरूंक ना, आम आदमी पार्टी हांगा थंय आसा, आरजी नाका, हे ते करून कितें कितें म्हणपाक लागलो. म्हणजे ही वॉज ट्रायंग टू कन्विन्स द ऑडियन्स टू वोट फॉर बीजेपी, की आता गोंयान फक्त एक बीजेपीच उरल्या म्हणून अशें सांगपाक प्रयत्न करतालो त्या स्पिचीन. पूण फाटल्यान बॅनर जो आशिल्लो तो कार्यकर्ता मिटींग आशिल्लो. म्हणजे डॉ. प्रमोद सावंताची आज इतली परिस्थिती जाल्या की तो आता कार्यकर्ता मिटिंगेन सुद्धा तांकां कन्विन्स करपाक जाता तुमी तरी बीजेपीक वोट मारा म्हणून. दिस इज द सॅड स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ डॉ. प्रमोद सावंत अँड बीजेपी गोवा. मुद्दम पळयात तुमी. म्हाका हांव शॉक जालो सामको. म्हणजे हो कितें उलयता आनी खंय उलयता. कार्यकर्ता बीजेपीच्या कार्यकर्ता मिटिंगेनूच तो कार्यकर्त्यांक कन्विन्स करपाचो ट्राय करता बाबा तुमी तरी बीजेपीक वोट मारा म्हणून. सो इतलो भंय आयिल्लो आसा डॉ. प्रमोद सावंताक आम आदमी पार्टीचो. तुम्ही सगळ्यांनी पळयले की कोण बीजेपीक भियेना, नाय बीजेपीच्या गुंडांक भियेना. जी ईडी गोंयान आमच्या लिडरांक समन्स धाडले ताका कोण भियेले ना. आमचे जांकां समन्स धाडिल्ले ते लिडर ईडीच्या ऑफिसांत पावले, जांकां समन्स धाडूंक ना ते लिडर पावले. कोण भियेना तुमच्या ईडीक, इतलें आमी सांगूंक सोदता. आनी मेन म्हळ्यार ह्या केसीन काल जे सुप्रीम कोर्टान जजमेंट जाले, आमचे एका लिडर संजय सिंगजी राज्यसभाचो मेंबर, तांकां 6 म्हयन्या पयलीं कसलोच पुरावो नासतना अरेस्ट केल्लो आनी 6 म्हयने विदाउट बेल दवरिल्लो. काल सुप्रीम कोर्टान त्याच ईडीक नागडो केलो सामको. ईडी वॉज कंप्लिटली एक्सपोज्ड. बेसिकली सुप्रीम कोर्टान डायरेक्टली म्हळें फॅक्ट ऑफ द मॅटर इज दॅट नो मनी हॅज बीन रिकवर्ड. तुम्ही पीएमएलए केस घालीच कशी, 1 रुपया मेळूंक ना तुमकां. तुम्ही हाका बेल ओपोज करता जाल्यार वी विल पास बेल ऑन मेरिट्स म्हणूंक लागले. अँड दिस इज अ ह्यूज स्टेटमेंट. कित्याक पीएमएलएचो कायदो जाच्या खातीर खुबशे लिडर्सांक बेल मेळना. दॅट इज द ओनली रिजन इज दॅट ईडी ओपोजीस द बेल. सुप्रीम कोर्टान डायरेक्टली वॉर्निंग दिली ईडीक कालच्या हातून की तुम्ही ओपोज करूनच पळयात. वी विल गो इन टू द मेरिट्स ऑफ द केस आणि असे जजमेंट दितले की ह्या केसीन कांयच तत्व ना.
There is no basis to this case. There is no evidence in this case, and on that basis we will give him bail. आणि त्या जर बेसिसाचेर जर संजय सिंगाक काल बेल मेळिल्ली जाल्यार दॅट एविडन्स वूड हॅव बीन एप्लिकेबल टू ऑल द लिडर्स आणि सगळे लिडर्स सुट्टले आशिल्ले. म्हणून धांवन ईडीन म्हणना ना आमी ओपोज करिना. एज अ कन्सेशन वी विल गिव. दॅट इज ऑल. म्हणजे तुम्ही फॉर द कॅमेराज यू कॅन डू वॉट एव्हर थिएट्रिक्स. But fact of the matter is that the Supreme Court exposed the ED in this case. Dr. Pramod Sawant आमी सांगू शकता. Fact of the money was that no money. Fact of the matter is that no money was recovered in any Aam Aadmi Party leader's house. But the fact of the matter is that 55 crores was deposited in BJP's account by the same accused in the liquor scam, in the alleged liquor scam. So हे 55 कोटी बीजेपीक मेळ्ळे. आणि हांव डॉक्टर प्रमोद सावंताक मुद्दाम विचारूंक सोदता, हे 55 कोटीन गोंया आयले काय आणि ह्या 55 कोटी तुम्ही काँग्रेसीचे आमदार विकते घेतले? वी डिमांड टू नो हाऊ मेनी काँग्रेस MLAs वर बॉट बाय द 55 crores that was given to you by secret electoral bonds by Sharad Chandra Reddy, जो किंगपिन म्हणून ईडीन म्हणिल्लो. एक PMLA केसीच्या किंगपिना कडल्यान तुम्ही अरेस्ट जातकच 55 कोटी घेतल्या आणि हे 55 कोटी तुम्ही गोंयान हाडून कितले आमदार विकते घेतले हे तुम्ही मुद्दाम जाहीर करचे. तर आज दिसता की डॉक्टर प्रमोद सावंताक खंय खंय भोंवचें पडटा. ज्या जाग्याचेर तांचे कोणूच वोटर ना थंय सुद्धा ताका वचचें पडटा. कार्यकर्त्याच्या नावार कोणाक तरी थंय बसयल्ल्यान तांकां सुद्धा कन्विन्स करचें पडटा की तुमी तरी बाबा बीजेपीक वोट मारा. सो एका मता खातीर ताका झगडचें पडटा. आणि हे कित्याक जशें सांगलें, डॉक्टर प्रमोद सावंत हिमसेल्फ इज स्कॅर्ड. ही इज फियरिंग एंड देर आर 2 reasons फॉर हिज फियर. पयलें कारण म्हळ्यार 2 म्हयन्या भितर हांचे डबल इंजिन बंद पडपाचें आसा. फुडें 3 वर्सां एक खटारे इंजिन घेऊन डॉक्टर प्रमोद सावंत कितें करतलो हे टेन्शन पडना ताका. कित्याक ताका सरकार काय चलोवपाक येना. तो मोदीजीच्या नावार उडयो मारता फक्त. इकॉनॉमी कितें जाल्या, एम्प्लॉयमेंट कितें जाल्या, बेसीक सर्विसीस कितें जाल्या, स्मार्ट सिटी कितें जाल्या, क्रायम अगेन्स्ट वुमेन कितें जालां, सगळ्यांक खबर आसा. डॉक्टर प्रमोद सावंत हॅज फेल्ड इन एव्हरी स्पियर पॉसिबल. तो फक्त मोदीजीच्या फाटल्यान उडयो मारतालो. आणि आता 2 महिन्यांनी जेन्ना लोकसभाचो रिझल्ट येतलो तेन्ना कळटले की सेंटराक एक इंजिन बंद जावपाचें आसा. लोक भायर मारपाचे आसा सेकंड इंजिनाक. सो एक खटारे इंजिन घेवन डॉक्टर प्रमोद सावंत कितें करतलो हें एक टेन्शन पडिल्लें आसा. आणि दुसरें व्हडलें टेन्शन, सगळ्यांक व्हडलें टेन्शन डॉक्टर प्रमोद सावंताक पडलां की जेन्ना सेंटराक इंडिया एलायन्साचें सरकार येवपाचें आसा तेन्ना जर तांचेर ईडीची केस जाली, तेन्ना जर सत्यपाल मलिकजीच्या स्टेटमेंटाच्या आधाराचेर डॉक्टर प्रमोद सावंत अरेस्ट जाले, हें व्हडलें टेन्शन पडिल्लें आसा. सो डॉक्टर प्रमोद सावंताक सांगता, तुम्ही जाता तितले कॅम्पेन करा, जाय थंय कॅम्पेन करा, पूण कसली विधानां दिवं नाका. हांगा तुमकां कोण भियेल्ले ना आनी भिवपाचें ना. खरें गरज आसा भिवपाची ती तुमकां. सो आज जे भाशेन गोंयचे चीफ मिनिस्टर सांगता की मडको लागल म्हणटा, एक आसपा दिसता की चीफ मिनिस्टर एक मडको लागल म्हणटा आम आदमी पार्टीक. हे 2 आमदार जिखून येले हे मडको लागलो. म्हणजे मडक्याक पयशे लागता ते भाशेन आमकां पयशे आयले आनी ह्या पयशांचेर आमकां वोट पडलो. आनी हे मडक्या पयशांचेर वोट पडल्या भाशेन तो आज जितलो जो आमकां 7% वोट जाला, हे वोटरांक तो इन्सल्ट करता की मडक्या भाशेन मडक्या पयशे पड म्हणटरी कितकोन मनीस कितको हुशार जाला. ते भाशेन इतलोय गोंयचो लोक जे कोण आम आदमी पार्टीक वोट मारला, इंडिया एलायन्साकूय वोट मारला, जे ज्यो पार्टी आसल्यो, सो हो इतलोय वोट तांकां तो आज मोकरी करता. कित्याक बारीक मनीस गोडे मडको लायत न्ही एक जिखपाक 1 रुपयाचेर कितें एक्स्ट्रा पयशे 100 रुपयाचेर.
पूण हो सरकार कितें करता, बीजेपी मोडकं लायना, बीजेपी फकत घूस घेता, एक्सटॉर्शन करता, धमकी दिता, सेंट्रल एजन्सीज घेऊन तू भितर घालता, भितर घालून मागीर तुका पयशे घेता एक्सटॉर्शन करून. तांकां मोडकं लावपा पडना, ते एक्सटॉर्शन करता. जे भाशेन शरद चंद्र रेड्डी भितर गायलो आनी तेकोसून एक्सटॉर्शन करून 595 lakhs घेतले. 595 lakhs ते एको घेतले, तेगे कंपनींतल्यान घेतले आनी मागीर टॅक्स सोडो, तेज हाटी दुखत म्हणून टॅक्स सोडो. तेच भाशेन आज जायते लिडर आय. आज एक पेपराचेर आउट जाल्ले हांव, जे हांव तुमकांय तुमच्या माध्यमांतल्यान आज गोंयच्या लोकांक दाखोवपाक सोदता. 25 leaders have jumped from various parties and gone to BJP because central agencies like ED, CBI, IT, Economic Offence Wing, ह्यो सगळ्यो एजन्सी तेंच्या हातीर वचोन तेमगे कितें आहा तें दाखोवन मुखार तेंकां भिवोन एक मागीर जंप केले. आनी जंप केले म्हणटरी हे 25 जाणांच्यो केसीस आय. तितले 23 या 22 केसीस हॅव बीन जस्ट केप्ट क्लोज आनी 30 जाणांगे म्हणून क्लोज केलो, सारकेच बंद केलो आनी हेर 22 जाणां गेलो इज देयर. टू स्टार्ट विथ अजित पवार. अजित पवार सगळे वळखताय तुमी. एनसीपी टू बीजेपी गेलो. प्रफुल्ल पटेल एनसीपी टू बीजेपी. प्रताप सरांगी शिवसेना टू बीजेपी. हेमंता विश्वा शर्मा कांग्रेस टू बीजेपी. हुसन मुशरीफ एनसीपी टू बीजेपी. भावना गवाना शिवसेना टू बीजेपी. यामिनी अश्वंता शिवसेना टू बीजेपी. C.M. रमेश टीडीपी टू बीजेपी. रविंदर सिंह कांग्रेस टू बीजेपी. संजय सेठ एसपी टू बीजेपी. शुभेंदु अधिकारी बिग टॉल लीडर टीएमसी टू बीजेपी. Kagita from YSRP. K. Gita from YSRCP to BJP. Sovan Jatargi from TMC to BJP. Shagan Dujbal from Congress to BJP. From NCP to BJP. Kripa Shankar Singh Congress to BJP. Goincho Digambar Kamath Congress to BJP. अशोक चव्हाण कांग्रेस टू बीजेपी. नवीन जिंदाल कांग्रेस टू बीजेपी. तपास रॉय टीएमसी टू बीजेपी. अर्चन पायत कांग्रेस टू बीजेपी. गीता कोड़ा कांग्रेस टू बीजेपी. बाबा सिद्दीकी कांग्रेस टू बीजेपी. ज्योति मिर्दा कांग्रेस टू बीजेपी. सुजाता चौधरी टीडीपी टू बीजेपी. या जे इतले लीडर हांकां तुमी ईडी जावं इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जावं आयटी हेंक सगळ्या हाती लावन आज हे सगळे तुमगे वॉशिंग मशीना वचून हे सगळे साफ जाले आनी हिंगे केसीस सगळ्यो कोल्ड स्टोरेजी आज पेकताय. सो व्हॉट इज दिस मेसेज? आज हे सगळे जे जाता हे आज तुमकां मडक्या पयशान जायना, तुमकां आज हेंगे पयशान जाता. आनी तूं आमकां थिंग भाशण दिता की आमकां मडक लागल म्हणून. पयलीं सद्या लॉज तुका की तू ओरान सांगता की तू मडक लिगल आहा वो लिगल ना तो म्हाका खबर ना तुगे स्टेटींत. कित्याक तुगे स्पीकर म्हणटा आपल्यागे कॉन्स्टिट्युएन्सी मडक बंद आनी तू म्हणटा मडक लागल म्हणून. सो यू आर प्रोमोटिंग द मडका बाय इन दिस वे इन युअर कॅम्पेन. आर यू ट्रायिंग टू टेल दिस टू द पीपल? हेजे क्लॅरिटी जाय. दोन क्लॅरिटी जाय. चीफ मिनिस्टर, आर यू प्रोमोटिंग मडका? आर यू गोइंग टू मेक इट लीगल? येस और नो? सेकंड थिंग, did the BJP government take donation via electoral bond from Sharad Chandra Reddy? तुम्ही बीजेपी शरद चंद्र रेड्डी कडे पैसे घेतल्यात आणि ते पैसे तुका हिंगा गोया पावयल्यात? येस और नो? पीपल ऑफ गोवा wants to know this during your campaign. Please answer. तुका शरद रेड्डी गेले पैसे आयलाय आणि तू ते गोंय मोडलाय? तू ते लीडर कोणागे तू इंपोर्ट केले ते इंपोर्ट करपा तू ते मोडलाय? ओ तू तुगे इलेक्शन आमुले ते किती आज लोकांना सांगपाची गरज किती प्रश्न आले? तर आता जी नावं घेतली ते सगळे काँग्रेसमधनं बीजेपी मध्ये आलेले मॅक्झिमम आहेत आणि आता तुम्ही इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस सोबत आहात.
रिस्क वाटत नाही हे पुन्हा काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये जातील? नाही वाटत, कारण जे काही राहिले आहेत, वॉट एव्हर whoever stayed back and who is there are fighting the corrupt BJP, and that is why we are on the side of that side of part of politics which believes in honest politics. So आज आम्ही ऑनेस्ट पॉलिटिक्सच्या जोरावर पुढे चाललोय. आज गोव्यात पण आपण जी आज राजकारण चालवलंय ते ऑनेस्ट पॉलिटिक्सच आहे. आम्ही एक्सटॉर्शन नाही करत. आम्ही एका बाजूने म्हणजे आम्हाला टार्गेट त्याच्यासाठीच केलं जात आहे. तसं होत असतानाही आम्ही कुठेच मागे राहिलो नाही, आम्ही घाबरलेलो नाही. त्यामुळे मला वाटत नाही की ती भीती कुणाला वाटणार, आणि बीजेपी कितीही बोलू द्या आम्हाला त्याची भीती वाटत नाही. त्यामुळे त्याचा विषयच येत नाही. अशें कित्याक जाता की गोंयचे चीफ मिनिस्टर तुमच्या लिडर्सांचेर कमेंट करता किंवा स्टेटमेंट करता असले जेन्ना खंयच्याय गोष्टीचे इम्पॉर्टन्स वाडटा, भंय दिसपाक लागता, तेन्ना तो स्वप्नान सुद्दां मनशाक दिसता. आज तो भोंवता आसतना प्रोबेबली ताका फाटल्यान पळयता आसतलो वेंजीची गाडी, म्हजी गाडी, हाजी गाडी, आमच्या व्हॉलंटियराची गाडी आसा काय म्हणून ताका दिसता आसतलें. आनी वेनेवर प्रोबेबली मडको लायताय आसतलो तो, कारण मडको कितें ताका खबर आसा, ताच्या भाशणांतल्यान कळ्ळें. तो साखळे घरा वता आसतना नंबर लावन वताय आसतलो. सो आमकां हे खबर ना, पूण ताणें ज्या तरेन म्हटलें की मडको लागलो म्हणजे ताका मडक्या विशीं भयंकर बरें खबर आसा. एज अ चीफ मिनिस्टर इट इज हिज ड्युटी टू लूक आफ्टर दीस लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, मडका आनी कितें आसतें. सो भंय दिसला म्हणून स्वप्नान सुद्दां आमी दिसता, दिसपाकच जाय, कारण तोच म्हणटा भिवपाची गरज ना, पूण ताका खरीच भिवपाची गरज आसा. कारण तांकां मडको ह्या इलेक्शनाक लागपाचो ना ती सर्तूय लागपाची ना. भंय दिसूंकच जाय. Thank you. Do you have anything to say about smart city inspection by the High Court judges? Smart city is the biggest scam. Smart city is the biggest scam of Goa. It is epitome of BJP scam. आणि काल आम्ही स्मार्ट सिटीचे जे MD आसा तांकां मिडिया कडेन उलयता आसतना पळयलें. तांणी एक स्टेटमेंट केलो की आपल्या लोकांचे पडून गेले ना, तुम्ही कितें म्हणटा ते पडून गेले ना, and he referred derogatorily or angrily to what observations High Court has also made. So it is unfortunate. In fact, काल हे इन्स्पेक्शन करता आसतना एका जाग्याचेर एक बायकवालो घेवन खड्ड्यान पडलोय. आज बीजेपीन स्मार्ट सिटीच्या नांवान गोंयकारांक खड्ड्यान घाल्या, आणि हे जर लोकांक दिसना जाल्यार हाज्या म्हाका दिसता व्हडली कुड्डेपणां गोंयकारांकडे आसना. सो आय थिंक टायम पीपल वेक अप, पीपल ओपन देअर आयज. हायकोर्ट जेन्ना इन्स्पेक्शन करता म्हणजे हायकोर्टाची परिस्थिती अशी येता की हायकोर्टाच्या जजीसांक रस्त्यार येवन हें इन्स्पेक्शन करचें पडटा. हातल्यानच सरकाराची नामुश्की ती. सरकाराक लज दिसूंक जाय, कट्टीभर उदकान नाक बुडोवन जीव दिवपाक जाय, ही परिस्थिती आसा. सो स्मार्ट सिटी इज अ स्कॅम. Smart city is something to do or to fill up the coffers of politicians, and it is nothing but harassment to every Panjimite जो पणजेन कामाक येता, जो पणजेचो नागरीक आसा, तो प्रत्येकाक जो त्रास आसा स्मार्ट सिटीच्या नांवान जाला ताका सरकार जबाबदार आसा. हे लोकांनी विचार करून घेवपाक जाय. ही परिस्थिती जर पणजेच्या कॅपिटल सिटीची आसा जाल्यार इमॅजिन वॉट इज द फेट ऑफ द विलेजीस अँड वॉट इज द कायंड ऑफ करप्शन दॅट वी आर फेसिंग. सो म्हाका दिसता दिस टायम अल्टिमेटली आज जे इलेक्शन तुमच्या दोळ्यांसमोर आसा थंय विचार करून मत मारा, कारण हो चान्स आसा बदल घडोवन हाडपाचो. 2027 आनीक 2.5 वर्सां आसा, हे चोरी करत रावतले. पूण जर आज जर तांकां तुमी एक मेसेज पावपाक जाय की हे आमी सोंसचे ना म्हणून, जाल्यार यू हॅव टू वोट वायजली फॉर दीस इलेक्शन्स अँड सेंड अ क्लियर मेसेज. आनी त्या खातीरच आमी विरोधक एकठायल्या, आमी एकत्र जाल्या ह्या गोष्टीक की गोंयकारांचो विचार आमी एकत्रीतपणे फुडें व्हरतले. देव बरें. आनी क्वेश्चन आसा तेन्ना इलेक्शनाचेर म्हणटा तेन्ना तुमी तुमच्या प्रचाराक स्टार्ट केल्या म्हणटा, पूण अजून एक कॅन्डिडेट येतलो रे. कॅन्सी बेसिकली आमी इंडिया अलायन्साचे, तुवें आज आमची मिटींग पळयली आसतली. दीस इज आवर बूथ मिटींग. वी हॅव कॉल्ड फॉर लिडर्स मिटींग ऑल्सो. आमी आमच्या तरेन काम केलां. इंडिया अलायन्साचो घटक आशिल्ल्या कारणान आमचो धर्म आसा एक पुरेपूर स्ट्रेंथान काम करपाचें. एज आम आदमी पार्टी वी आर रिस्पॉन्सिबल पार्ट ऑफ दीस कोएलिशन. वी आर रिस्पॉन्सिबल पार्ट ऑफ दीस इंडिया अलायन्स and we are working towards it. आणि आमचो 100% पुरेपूर प्रयत्न आसा की अलायन्स फुडें व्हरपाचें. 2 दिसां भितर फेस येतले. टुडे इंडिया अलायन्स इज देयर इन फ्रंट ऑफ यू. The face will come in 2 days time, and party has taken all suggestions, and that's why party has delay केला. काँग्रेस पार्टीन ताचो उमेदवार दिवपाक आमकां इंडिया अलायन्साचो येतलो 2 दिसां भितर, and we have started working. So I don't think anything has to be worried about as far as the delay is concerned. We have already reached our ground. आमचो MLA in fact has gone to about 18 constituencies already. कॉर्नर मिटींग जाल्या, आणि आम्ही आजच्यान सुरू केला. आम्ही सुरू केला.
आम्ही आमच्या एमएलएनी सुरू केलं. सो आय डोंट थिंक एनिथिंग इज टू वरी अबाउट. बीजेपीच्या एक स्पोक्सपर्सनान एलिगेशन केलं की तुझो फोन उखलिना प्रेसिडेंट काँग्रेसीचो. ते आमचे काल कुलोन झाले आमचो हे हो जो रुमर क्रिएट केला ना, आय विल आन्सर दॅट क्वेश्चन. हे पेड जे व्हॉलेंटियर आसा, बीजेपीचे काय पेड स्पोक्सपर्सन असतात, तांकां पयशे दिता रुमर क्रिएट करपाक. हो रुमर खंयच्यान क्रिएट जालो हाचे बद्दल म्हाका आन्सर दिवपाचें ना. आमी उलयल्ले एक गजाली 10 गजाली वायट करून सांगपाची तांची दॅट इज वॉट दे आर पेड फॉर. सो आय डोंट थिंक आय हॅव टू आन्सर एनी फर्दर. जस्ट इग्नोर दॅट. It is our big huge family. We will deal with, even if there are problems, we will deal with it with our ways. Thank you.